श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 422। उपशम प्रकरण सर्ग 63 व 64। सुरघूचे आख्यान। सुरघू पुढे म्हणाला, ह्या जगातील प्रत्येक क्षुद्र वस्तू सामान्य जनांना तुच्छ वाटते, परंतु ज्ञानी पुरुष जगातील कोणत्याही वस्तूकडे तुच्छ अतुच्छ दृष्टीने पाहत तिची निंदावस्तुती करीत नाहीत. कारण निंदावस्तुती ह्या भावना केव्हाही आसक्तीमुळे उत्पन्न होतात व आसक्ती ही नेहमी मनाने इष्ट वा उपादेय मानलेल्या वस्तूंसंबंधानेच उत्पन्न होते असा नियम आहे. परंतु शोभन बुद्धीचे पुरुष परमोच्च वस्तू प्राप्त करून घेण्याची इच्छा करतात व तत्वदृष्टीने पाहिले तर त्रिभुवनातील स्त्रिया, पर्वत, समुद्र, वनराजी वगैरे पदार्थांमध्ये सत्यता नाही असेच दिसून येते. हे जीर्ण जगत देहदृष्ट्या मांस, अस्थि यांनी आणि भौतिकदृष्ट्या लाकूड, मृत्तिका, पाषाण वगैरेंनी भरलेले आहे. अशा रीतीने मग शून्य आणि इच्छा करण्याला सर्वथा अयोग्य अशा ह्या जगातील कोणत्या वस्तूची इच्छा करावयाची असा विचार केला आणि तो चित्तात बांधला, म्हणजे दिनलक्ष्मी अस्तंगत होताच ज्याप्रमाणे जगातील वस्तूंचे दर्शन आणि प्रकाश दोन्ही नाहीसे होतात, त्याप्रमाणे चित्तातील विषयेच्छा निवृत्त होताच विषयांसंबंधाचे रागद्वेष आपोआप नष्ट होतात. मित्रा, माझ्या एकंदर भाषणाचे सार हे आहे की मन निर्विषय, शांत आणि विक्षेप व वैषम्यरहित होऊन ते आत्म्यामध्येच रममाण होऊ लागले तरच ती निवांत विश्रांतीची सर्वोत्कृष्ट स्थिती असून तीच ह्या जगातील परमोच्च सुखाची खरी दृष्टी होय. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. उपशम प्रकरण सर्ग 64. वसिष्ठ म्हणाले, राघवा, अशा रीतीने सुरघू आणि परिघ यांनी जगत भ्रमाच्या संबंधाने चर्चा केल्यानंतर एकमेकांची आदराने पूजा करून ते आपापली प्राप्तव्य कर्मे करण्यासाठी निघून गेले. हे रामभद्रा, सुरघू आणि परिघ यांच्या संवादात वर्णन केल्याप्रमाणे विज्ञानाची स्थिती जाणून त्याची प्राप्ती करून घे आणि ब्रह्मानुभवामध्ये स्थिर हो. रामा, ज्ञानानुभव संपन्न पुरुषांच्या सहवासाने मनुष्याची बुद्धी सूक्ष्म होते. त्याच्या हृदयाकाशातील अहंकाररूपी कालमेघ नाहीसा होतो. चित्त सर्व लोकांना प्रिय, फलसंपन्न, निर्मल आणि विस्तीर्ण होते. निर्मल चित्त सर्व अनर्थांचे निवर्तक असल्यामुळे शरण जाण्याला योग्य असे होते. मग असा मनुष्य आनंदाच्या संपत्तीने ओतप्रोत भरलेल्या सुगम व सुप्रसन्न अशा परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झाला असे म्हणण्यास हरकत नाही. जो मनुष्य नेहमी अध्यात्म विचारात निमग्न झालेला असतो, ज्याची वृत्ती नित्य अंतर्मुख असते, जो निरंतर आत्मसुखाने तृप्त झालेला असतो व ज्याचे चिदात्म्याचे अनुसंधान केव्हाही खंडित होत नाही, असा मनुष्यही मनःशोकाच्या बाधेपासून मुक्तच असतो. तो व्यवहार करण्यात घडून गेलेला असला व बाह्यतः रागद्वेषांच्या कह्यात गेला आहे असे दिसले तरी त्याचे चित्त केव्हाही कलंकित होत नाही. जो मुनी सम्यक ज्ञानाने संपन्न असून शुद्ध आणि शांत असतो, त्याला मनाकडून बाधा होण्याचा संभव राहत नाही. ज्ञानी मनुष्याचे चित्त भोगासक्तीमुळे दीन होण्याची शक्यताच नसते, कारण त्याचे चित्त आत्मज्ञानाच्या निरतिशय आनंदामुळे क्षुद्र अशा विषय सुखासंबंधाने निस्पृह झालेले असते. एखादा मनुष्य विरक्त असला म्हणजे आपल्या आप्तांच्या जन्ममृत्यूंच्या योगानेही तो ज्याप्रमाणे दुःखी होत नाही, त्याप्रमाणे विषय, इंद्रिये, शरीर वगैरे रूपांनी भासमान होणारे दृश्य विश्व ही केवळ एक भ्रांती आहे असे ज्याला ज्ञान झाले आहे, अशा ज्ञानी पुरुषाचे चित्त केव्हाही दुःखित होत नाही. ज्याप्रमाणे आकाशाला धुळीचा कधी स्पर्श होत नाही, त्याचप्रमाणे ज्याला मनोमोहाचे परिपूर्ण ज्ञान झालेले आहे
अशा ज्ञानी पुरुषाला व्यवहारात वागत असता कर्तृत्व अभिमानापासून उत्पन्न होणाऱ्या पातकाचा स्पर्शही होत नाही. ज्याप्रमाणे दीपक हेच अंधाराचे औषध आहे, त्याप्रमाणे हे विस्तीर्ण जग अविद्यामय आहे. हे ज्ञान म्हणजेच अविद्यारूपी रोगावरील रामबाण औषध होय. ज्याप्रमाणे हे स्वप्न आहे, असे ज्ञान झाले म्हणजे स्वप्न स्थिती अजिबात नष्ट होते. त्याप्रमाणे अविद्येचे यथास्थित ज्ञान झाले म्हणजे तिचा अवतार तत्काल आणि कायमचा नष्ट होतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.